आपल्या समोर जॉईन होतील पुण्याचे एकदा आमचे सिनियर कमेंटेटर दीपक संके सर. धन्यवाद संतोष. तर आपण बघत आहात एक निश्चितच मोठी मॅच, हाय टेन्शन मॅच इथे बघायला मिळते. क्रिकेटच्या परिवर्तनामध्ये क्रिकेट कसं खेळावं आणि संघर्षातून ठिणगी कशी पेटवावी आणि डोंगराला वणवा लावला की आग कशी लावावी तशा पद्धतीचं पोहोचत नवली संघ. आणि पाण्याच्या रोणामध्ये जाणताना, रात्रीच्या वनामध्ये फिरताना आणि ज्या रात्रीमध्ये आगवण नावाचं नाव ज्याने गाजवलं, एकदा बोला जोगवन देवचा जो आवाज असून द्या नवली आणि पोहोचत नवली एका साईड जोरदार मॅच तुम्हाला बघायला मिळते. नवली तुम्हाला बघायला मिळते आणि एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळते जय जोगनादेव, तुम्हाला मिनेश 11 असा संघ तुम्हाला बघायला मिळते. जय जोगनादेव वामिका स्टार निमेश 11 असा संघ बघायला मिळतो. यस ऑन होता सामना आणि पहिला चेंडू घेऊन जातो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो मंगेश. पहिला चेंडू जातो एज घेऊन बॅटची इकडे एक धाव तुम्हाला बघायला मिळते. खाट उघडलं गेलं ते म्हणजे करणच्या बॅटीतून. आगवण एक्सप्रेस नावाने हा खेळाडू ओळखला जात आहे. आज घराघरामध्ये आगवणचा जर क्रिकेटपटू नसेल तर तो आगवणचा खेळाडू नसेल. ज्या पद्धतीने नवलीचा आपण विचार केला की नवलीचा क्लास, नवलीचा दर्जा, ज्या 32 ते 36 वर्षापासून क्रिकेटची सेवा करणारा हा संघ आपण पाहिलाय. पालघर तालुक्यातील नामांकित संघ म्हणून या संघाकडे आपण नेहमीच पाहत आलोत. इथे बाकी हलक्या वेळ चेंडू ढकलला गेला, एखाद्याने एक धाव तुम्हाला बघायला मिळते. क्रिकेटचं दर्शन कसं करावं आणि क्रिकेटचं परिसर कसा पसरावं ह्याचं वित्तमय उदाहरण या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. एका रॅपर, एका साईडला टॅपर, एका साईडला क्लास, एका साईडला दर्जा, एक अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. इथे बघा ड्राईव्ह, हातामध्ये जेल घेतला आणि मोठा गडी तंबूत जातोय. मोठा झटका बसला तो नवली संघाला. डीजे आता बाकी पहिलाच गडी तंबूत परतला. आपण बघत आहात नवली विरुद्ध जय जोगनादेव आगवण मिनेश 11 असा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. बघूया आता बाकी नवीन फलंदाज डावखोर फलंदाज खेळाडूचं नाव आहे ते म्हणजे अनिकेत. ह्याच्याकडे दर्जा, ह्याच्याकडे क्लास, टेम्परमेंट चांगलं बघायला मिळतंय. संघाची परिस्थिती पाहून धावा करण्याचं काम नेहमीच हा फलंदाज तुम्हाला करताना बघायला मिळतो. आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे बघा ड्राईव्ह बघायला मिळतोय. मी म्हटलं होतं ना की हा फलंदाजाकडे क्लास आणि टास बघायला मिळतोय. अफलातून टास बघायला मिळाला आणि क्लासिक कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा. 6 धावा आल्याला पहिला चेंडू चौकार मारला. रसिक माय प्रेक्षकांच्या आणि संघाच्या थोडीशी अडचणी दूर केल्या गेल्या. आपल्या असलेल्या कुवतीमध्ये ज्या पद्धतीने रेंजमध्ये चेंडू मिळाला आणि चेंडू टटवला गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना इथे बाकी ललवा देऊन हलवा खाण्याचा प्रयत्न केला, चकमा दिला गेला. बॅटवर स्वीप चेंडू थोडासा फ्लाईट होता आणि इथे बाकी एक धाव बघायला मिळेल लेग बाईच्या रूपात. आणि धावसंख्येचा विचार केला फरकात धावसंख्या लागली जाते 7. आपण बघत आहात नवली विरुद्ध जय जोगनादेव मिनेश 11 बघायला मिळते. बाकी चेंडू टॅप केला, कव्हर चाली झाला, सुंदर चित्ताप्रमाणे चेंडूवर धावत आला आणि बघायला मिळतो तुम्हाला विकास माशी नावाचा खेळाडू. दरम्यान षटक संपला 1 आणि फरकात धावसंख्या लागली ती 7. बाद झाला तो तुषार मोरे सारखे ब्रँड फलंदाज ज्याला पॉइंटला टिपलं गेलंय. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण बघत आहात. राजे शिवछत्रपती चषक आयोजित पंचाळी आपण बघायला मिळतो. मानाची टुर्नामेंट असं जिला दिलं जातं तशी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. आणि खरोखर आयोजकांचं कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने ही स्पर्धा खेळण्यासाठी प्रत्येक संघाने आपलं बघितलं. उत्तम मात्रे, विशाल पाटील, नवनीत मात्रे आणि हर्षल ठाकूर आणि त्यांची प्रत्येक कमिटी मेंबर ज्यांचं जेवढं नाव घ्या तेवढं कमी. कारण पालघर जिल्ह्यातले ब्रँड टुर्नामेंट नामांकन केलं गेलं. जेव्हा पण टुर्नामेंटचे फॉर्म सुटले, बक्षिसं बघितलं, फॅन आहे, LED TV आहे, तुम्हाला बायसिकल बघायला मिळते, त्यानंतर तुम्हाला कूलर बघायला मिळते. आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये एवढी मोठी बक्षिसं कोणत्या टुर्नामेंटला पाहिली होती तशी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी गोलंदाज तुम्हाला अनुभवी गोलंदाज बघायला मिळतो जितेश. आपला पहिला चेंडू बॅकफुटला गेलाय, टॅप केलाय, चेंडूच्या पाठीमागे जातो. इथे बघा सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते आणि ह्या खेळाडूचं नाव आहे ते याच आपण जर्सी बघत आहात ती उमेश यांनीच ही जर्सी दिली आहे संघाला. आणि आपण जय जोगनादेव निमेश 11 असं संघ आपण बघत आहात. पुन्हा आपल्या संघाला पुढचा चेंडू इथे बाकी चांगला चेंडू पाण्यात स्विफ्ट खेळायचा चेंडू सरळ जातोय. लेग बायच्या रूपात पंच आमचे समीर खान दर्शवतात. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 8 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत हाय टेन्शन मॅच इकडे बघायला मिळेल. आता झाल्या टोलाडमध्ये नवली हा संघ विजेता ठरला होता. नवली इथे झाल्या टोलाडमध्ये. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे बघायला येते. बॅकफुटला गेलाय, चेंडू कट केलाय, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. लेग ब्रेक चेंडू बघायला मिळतो. चेंडू टर्नमॅनच्या रिझल्टला 1 धाव जाते आणि डिक्लेअर झोनमध्ये धावसंख्या होते 1 धावानिशी 9 धावा.
आतापर्यंत विचार केला दोन्ही षटक खूप चांगला पहिलं षटक हाताळलं ते मंगेश आणि दुसरं षटक हाताळलं आपण बघत आहात जितेश आणि फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो इथे बाकी धावपाचा चान्स थोडक्यात बचावला गेला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला गेला असं म्हटलं जातंय ना खाडीमध्ये जाळ टाकलं की बोई मासा देखील परत जाणे लहान नेवटी देखील निसरून जात नाही तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण इथे बाकी मितना राजा म्हणजे माशी समाजाचे खेळाडू करताना आपण बघत आहात बॉल चुन्यामध्ये द्यायचं आहे कारण ह्या मातीमध्ये चेंडू लगेच ब्लॅक होतो ब्लॅक झाल्यानंतर तुम्हाला दिसत नाही आहे कारण ह्या मैदानाची परिस्थिती तशी आहे त्या परिस्थितीप्रमाणे माणसाने जगावं गरिबीप्रमाणे माणसाने शिकावं ह्याचं वित्तमय उदाहरण या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हो बॉक्स आउटच्या विकेटमध्ये शॉर्ट आपल्या चेंडू होता आणि बघता बघता दुसरा गडी तंबूत जातोय आणि इथे पाहायला धावसंख्या होते ती फक्त 10 आणि विकेट जातो दुसरा चला डीजेची गीतं वाजवायची आहेत आमचे आयोजक सांगत आहेत आता बाकी नवीन फलंदाज गेलाय तो म्हणजे निश्चितच नयन एकेकाळचा यष्टीरक्षक आणि आता देखील खूप चांगला करतोय तो नयन तुम्हाला बघायला मिळतो या खेळाडूकडे दर्जा आहे बघूया आता बाकी गरजेनुसार खेळ करण्याची गरज आहे इथे बाकी तुम्ही मुस्लिम संघ पुन्हा आपल्या सरकारला बॅक फुटला गेलाय चेंडूला कट केलाय इथे बाकी पॉईंटचा खेळ ओहो काय चित्त्याप्रमाणे चेंडूवर येतात आपण बघितलं प्राण्यामधला सर्वात चप्पळ प्राणी चित्ता आणि म्हणूनच भारतामध्ये चित्ते आणले गेले साऊथ आफ्रिकेमधून कुठे गेले त्याचा पत्ता लागला तशा पद्धतीचं क्षेत्र बघायला मिळते आणि विचार केला 2 षटकं आणि 11 धावा 2 गडी बाद नवली प्रथम फलंदाजी करत असताना निश्चित मनापासून प्रत्येकाने आभार मानले प्रत्येकाने आमंत्रण केले आणि प्रत्येकाने सांगितलं की ही टुर्नामेंट ग्रँड फिनाल बघायला मिळते चषक पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात हे चषक भरले की घरात ठेवायची ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळते आदरणीय उत्तम म्हात्रे विशाल पाटील नवनीत म्हात्रे आणि हर्षल ठाकूर आणि टीम सर्व संपूर्ण मेंबर राजेश शिवछत्रपती ज्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे इथे बाकी 2 षटकं 11 धावा खूप चांगली गोलंदाजी पहिल्या हातात ते मंगेश दुसऱ्या दिवशी आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो विकास माशी म्हटला की गावाचा टॅपर म्हणून प्रत्येकाला फेमस केला गेलाय इथे बाकी पहिला चेंडू नो बॉल आहे बघूया पंचाने इशारा केलाय नो बॉलचा फायदा काय उचलता आणि 1 धाव बघायला मिळते एका धावाने विचार केला तर फलका धावसंख्या लागतात ते म्हणजे 12 आपण बघत आहात मैदानाच्या आतमध्ये अतिशय मोठी रंगतदार लढत एका साईडला नवली टॅप केला इथे टॅप मध्ये ओखो दोघं उंच उडी मारताना ना तेरी है ना मेरी है ये तो आगमन की फील्डिंग है अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना काय दर्शकांचा प्रतिसाद बघायला मिळतोय आपल्या घरच्या मैदानावर पाहायला मिळतोय नयन धन्यवाद डीजे जितेश आणि मंगेशकडे अफलाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते काय क्लास गोलंदाजी हाताळताना तिन्ही गोलंदाज आतापर्यंत आपण पाहिलात पण नवली संघ हा देखील एक काटेकी टक्कर देणारा संघ तुम्हाला बघायला मिळतो बॅकफुटला गेलाय टॅप केलाय इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते आणि इथे बाकी जातो चेंडू सीमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौकार नयनच्या बॅटीतून डीजे सोळा धावा ह्या फलकावर लागल्या जातात एका साईडला मितना राजा म्हणजे आपण बघत आहात तो म्हणजे त्याचे आगवन मिनेश 11 जय जोगनाने आव्हान वामिका स्टार मिनेश 11 आणि एका साईडला विचार करतात आता नुकतीच जिंकलेली स्पर्धा तो म्हणजे पोहनसूत नवलीची स्पर्धा नवली संघ आपण पाहत आहात अतिशय सुंदर अटीचा सामना तुम्हाला बघायला मिळतो कमी धावा जरी झाल्या ते जिंकण्याची हाव ही नवलीकडे भूक जशी असते ना ते जिंकण्याची आस असायला पाहिजे आणि ही ज्यांच्याकडे जिद्द असते तोच संघ या पृथ्वीवर पुढे जातोय आणि हेच काम नवनी क्रिकेटमध्ये दाखवणं मग लेदर क्रिकेट असो टेनिस क्रिकेट असो तुमचं अंडरआर्म क्रिकेट असो आतापर्यंत ज्या नावानिशी संघ तयार झाला तशा पद्धतीने हा संघ देखील आगळीक करतो आणि एका साईडला अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह म्हणून संबोधला गेला तो जोगना देवचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय पुन्हा एकदा आपल्या हाताला पुढचा चेंडू हाताळा तुम्हाला बघायला मिळतो आपल्या सरकारला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय कट केलाय चेंडू जातो पॉईंटच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते या एका धावेने जर तुम्ही विचार केला तर फलका धावसंख्या लागल्या जातात तर 17 आपण बघत आहात राजे शिवछत्रपती चषक ब्रँड टुर्नामेंट आणि ह्या टुर्नामेंटला भरभरून लोकांनी प्रेम केलाय पुन्हा एकदा डावखुरा फलंदाजाने आल्याला पहिला चेंडू चौकार मारला इथे फुलटा चेंडू टटवायचा होता इथे बाकी नो बॉल दिलाय पण सुंदर क्षेत्ररक्षण पुनश्च केलाय
नो बॉलचा फायदा काही उचलता आलेला नाहीये. इथे बाकी नो बॉल दिला गेलाय. रिव्ह्यू घेतलाय, बघूया. नो बॉल आहे, सॉफ्ट डिसिजन, पण फिल्डिंग संघाने रिव्ह्यू घेतलाय. पंचावन्न डिसिजन देतील. ओ दिस इज अ नो बॉल. म्हणजे तुझा रिव्ह्यू संपला. हा आगवण संघ तुझा रिव्ह्यू संपलाय. इथे धावांशी एकचा विचार केला फलका धावसंख्या 18 धावा. 18 धावा फलकावर लागल्या जातात. पुनश्च बाकी तुम्हाला डावखुरा फलंदाज बघायला मिळतो. अनिकेत, ओ इथे कव्हर ड्राईव्ह मारायचा होता, चेंडू सरळ जातो हातामध्ये, डॉट चेंडू बघायला मिळतो. चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. 18 धावा या फलकावर तुम्हाला पाहायला मिळतात. ओ इथे बाकी वाईट चेंडू, धावसंख्या 1 19 धावा तुम्हाला फलकावर बघायला मिळतात. अनिकेतकडे खूप चांगल्या पद्धतीचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. तेवढ्या ताकदीचा नयन नावाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. ओहो इथे पॅनल शिफ्ट खेळायचा होता. इथे बाकी धावसंख्या 1 वाढली जाते. धावसंख्या होते 22च्या रूपामध्ये आणि धावसंख्या होते ती 20 धावा या फलकावर लागल्या जातात. आता बाकी चांगली भागीदारी तुम्हाला दोन्ही खेळाडूकडनं बघायला मिळते. एका साईडला नयन आणि एका साईडला विचार केला तुम्हाला बघायला मिळते अनिकेत. पुन्हा एकदा आता समोर तुम्हाला नयन नावाचा खेळाडू बघायला मिळतो. उत्कृष्ट यष्टीरक्षण म्हणून काम करत आपण अनेक सामने त्यांनी गाजवलेत. अंडरमध्ये देखील चांगली फलंदाजी करत असताना बॅकफुटला गेलाय, चेंडू कट केलाय. ओ इथे बाकी धावबाद होतो आणि मोठा गडी तंबूत परततोय. अशा पद्धती तिसरा गडी तंबूत परततोय आणि फलका धावसंख्या लागली ती 20. सरांची सुंदर गीत तुम्हाला ऐकायला बघायला मिळेल. रात्रीच्या 12-1 वाजता आपण बघत आहात राजे शिवशेट्टी चषक आयोजित पंचाळी पुणे आपल्या सरकारला पुढचा हाताळताना बघा नवोदित फलंदाज झालाय. इथे बघ बॅकफुटला गेलाय, कट केलाय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दोन्ही पाय हात जमिनीवर टेकवताना आणि चेंडूला थोडी देखील जागा देताना इथे बघा धावसंख्या 1 धावसंख्या होती ती 21 धावा. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा काढतात बघा. नवीन फलंदाज तुम्ही बघितला तो म्हणजे कौशिक नावाचा फलंदाज बघितला. तुषार मोरे बाद झाला लवकर, तिथे बाकी धावायला लगाम लागला. कारण ह्या खेळाडूकडे खेळण्याची पद्धत, चेंडू टोलवण्याची ताकद आणि अफलातून टॅलेंट तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो जितेश बी. पुन्हा जितेश बिल्लाने ओळखलं जाते. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू इथे बाकी ओहो
सुंदर झेल पकडला झाला पण इथे झेल नाही येतो. डॉट चेंडू जातोय. अफलातून क्षेत्ररक्षण, काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळते. पुन्हा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू इथे बाकी ड्राईव्ह केला. ओहो इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला कव्हरच्या रिजनला बघायला मिळते. शेफ्टासला प्रमाणे ताशी 170 किलोमीटर प्रमाणे वेगवान चेंडूला अडवलं गेलं आणि एकच धाव फेकले बघायला मिळते. 3 धावा डिफेंड केल्या जात आहेत. काय सुंदर क्षेत्ररक्षण. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर तुम्हाला पहिला संघ जो आपल्याला बघायला मिळाला भीमनगरचा किंगफिशर, काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं किंगफिशर भीमनगर यांनी पहिल्यांदा आज पहिला संघ आपण पाहिला आणि अफलातून क्षेत्ररक्षण आपण याच्याकडे पाहिलात. आज देखील आपण जर बघितलं या सामन्यामध्ये एकंदरीत पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला जय जगन्नाथदेव वामिका स्टार मिनेश 11 असं पाहायला मिळते. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू बिल्ला बघूया कशा पहिले खेळतात. राऊंड विकेट मारा होतोय. इथे बाकी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धाव्याने जो विचार केला फलका धावसंख्या लागली जाते ते 23 धावा या फलकावर लागल्या जातात. अजून मला वाटते 1 चेंडू बाकी आहे षटकातला. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा निघतात, कशा पद्धतीने चौकार बघायला मिळेल का असं पाहायला मिळते. पण खरोखर धगधगच्या ट्रॉफ्या, मॅन ऑफ द सिरीज, सायकल, LED, कूलर, फॅन असे मोठमोठे बक्षीस असणारे हे नामांकित स्पर्धा आपण ह्या सर्व पंचायतच्या गावामध्ये बघत आहात. राजे शिवप्रती ग्रुप आयोजित राजे शिवप्रती चषक आपण बघत. शेवटचा चेंडू या इनिंगचा. मी म्हटलं होतं ना की शेवटच्या 4 धावा देखील काही करू शकतात. चेंडू ओव्हरपिओचा चेंडू तटवला गेला आणि या 4 धावांनी जो विचार केला फरक धावसंख्या लागल्या जातात 27 म्हणजे 28 धावा विजयासाठी करायचे. जाऊया डीजे कडे. आपण या नाणेफेकीसाठी यानंतरचा सामना आपला असणार आहे. तो एकंदरीत विचार केला पहिली फलंदाजी करता नवनीत संघाने धावसंख्या केलं 27-24 चेंडूमध्ये 28 धावा या एकंदरीत पाहिलं तर विजयासाठी करायच्या आहेत. आणि रसिक माय बाप प्रेक्षक काय तुमची साथ मिळालं, तुम्ही केलेलं प्रेम आणि आपण म्हणतात ना मी प्रेम कोणावर करावं त्या क्रिकेटवर हे अशी धगधगती तुम्हाला बघायला मिळते. कशा प्रकारे जोश में जोगनादेव आगमन आहेत की नाही दाखवा. किती लोक आहेत हात दाखवा. अभी रैपर और टैपर आएगा फिर यहाँ पे चलेगा. और एक तरह गेंदबाजी भी अच्छी रहेगी नवली की आपण बघणार आहोत. दोन्ही नामांकित संघ पालघर तालुक्यातल्या बॉक्स क्रिकेटमध्ये दोन्ही नामांकित संघ एकमेकांसमोर ढाकताना पहिलाच राऊंड आपण बघायला. यानंतर बाकी दोन्ही संघ तुम्ही विचार केला TTS जो दिलवाडीचा विजेता आणि एका साईडला पाहिला तो संघर्ष मुरबे हा उपविजेता नवलीचा ट्रॉफीमध्ये झालेला बघायला मिळतो. म्हणजे टॉनीचे ऑपोजिट संघ इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळतात. थँक्यू. हे 2 संघ TDS संघ आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष मुरबे संघ कर्णधार आपण यायचं लगेचच. आपण पाहतोय या ठिकाणी राजू दादा आमचे शुभ हस्ते नाणेफेक केलं जाईल. चला फलंदाज पाठवा, घाई करा प्लीज. ऍक्च्युली आपण 2 तास डिले चालतोय. हल्ली एंडरम म्हटली की 5-5 वाजतात. आम्ही गतवर्षीपर्यंत करायचो. मी आता राग नका मानू मित्रांनो पण खरंच सांगतो आत्तेजरावचं आयोजन. चला TTS संघ प्लीज आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणे केलं जात आहे. चला ज्या संघांना कॉल केला आपण वेळेवर या. नवीन ऑर्गनायझर आहेत आपणच एकमेकांना सपोर्ट करायला पाहिजे. एवढी मोठी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळतात. सुंदर ट्रॉफ्या ज्या तुम्हाला जास्तीत जास्त अशा ट्रॉफ्या लॉन टेनिसमध्ये बघायला मिळतात. स्टीफन एडबार्ग आपण नाव घेतलं, स्टेफी ग्राफ, बोरिस बेकर अशा टेनिसमध्ये तुम्हाला ह्या मोठमोठ्या अशा ट्रॉफ्या बघायला मिळतात. सलामीची जोडी बघायला मिळते. एका साईडला रॅपर आहेत एका साईडला टॅपर आहे. दोन्ही मॅजिक चालवणारे आहेत. एका साईडला फास्टर आहेत एका स्लोअर आहे. बघ कशा पद्धतीने करते. थँक्यू. एक नाणेफेक करणार आहेत आपण. आता 2 संघादरम्यान चॉईस दिली जाईल. प्रथम येस आपण बघतोय संघर्ष मुरबे संघ नाणेफेक जिंकलाय. काय डिसिजन असणार आहे गोलंदाज. आणि कसं वाटतंय आज या मैदानावर येऊन ही लाईट्स पाहून आणि हे पूर्ण प्रेक्षक वर्ग पाहून? खूप चांगलं वाटतंय आणि मैदान पण खूप बनवलंय. आणि आदगी जी तुमची जी टुर्नामेंट झाली होती त्यामध्ये प्लेयर कमी होते. या आजच्या दिवसात प्लेयर पूर्ण असणार आहेत. हो हा नाही विषय बॉस. धन्यवाद. जाऊया आपण तारापूर संघ टीम. थँक्यू डीजे. टॉस जीते तो क्या डिसीजन रहता है?
हम लोग ने तो 2-3 मैच देखा पहले कि हम लोग लग रहा है कि हमारे को चेसिंग नहीं होएगा इधर, क्योंकि मट्टी के हिसाब से बहुत ही बॉल और आउटफील्ड स्लो है। तो हमारा भी प्लान हुआ, मेरा और आसिफ भाई का, कि फर्स्ट बैटिंग करेंगे। और आज टीम में सब अपने प्लेयर्स दिखाई देंगे और एक सीनियर फील्डर आया है हमारा अजहर करके। जरूर आपको शुभकामनाएं। क्रुशियल मॅच चालू आहे। फिर से एक बार जाऊया पुन्हा एकदा दीपक संके सरांकडे। तर दोन पहिला चेंडू 4 धावा बघायला मिळतात। अप्रतिम चेंडू टॅप केला गेला, 28 धावा विजयाचे आपण बघतात। नवली विरुद्ध जय जगुनादेव वामिका स्टार मिनेश चिरवण बघतात। इथे बाकी हलक्यापणे केला गेला क्लेवर बॅटिंग, ज्याला म्हटलं जातं की कासवाच्या गतीने धावायचं, मिळाला चेंडू तो मोठं धावायचं, अशा पद्धतीने विचार केला तर 5 धावा या फरकामध्ये लागल्यात। एकंदरीत पाहिल्यात आपण मैदानाच्या आतमध्ये तर विजयासाठी 28 धावा करायच्या आहेत त्या जय जगुनादेव संघाला। मोठा टॅप चेंडू आपण चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये येतो, ऑफ स्पिन चेंडू बघायला मिळतो। इथे बाकी धावा होत्या 6 आणि आपण पाहत आहात राजे छत्रपती शिवछत्रपती चषक आपण बघत आहात। पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे बाकी चांगला चेंडू बघितला, कमबॅक चांगला गेला, शफल होऊन दिलं, त्यानंतर चेंडूने डिलिव्हरी केली गेली, निर्धाव चेंडू हाताळला जातोय आणि फलका धावसंख्या लागल्या तर 6। पहिला चेंडू चौकार पाहिला, दुसरा चेंडू सिंगल पाहिला, तिसरा चेंडू सिंगल आणि नंतर बाकी डॉट चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय। आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो यतीन नावाचा एक अष्टपैलू खेळाडू जो नवली संघाकडनं गोलंदाजी करतात। पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू बॅट बॉलिंग क्लास गोलंदाजी करतो। मी म्हटलं की कमी धावा असताना देखील रखरखीत आव आपण असंख्य वेळा पाहिल्यात। आपण जर टेनिस क्रिकेट अवरामचा विचार केला, 8 षटकात 34 धावा असताना देखील असंख्य सामना जिंकण्याचं काम नवली संघाने केलं। काय ती दिनेश भाऊची गोलंदाजी विसरू शकत नाहीये। अशा पद्धतीने असंख्य खेळाडू, उत्तम भाऊचं नाव घेतलं पाहिजे। इथे बाकी चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातो, अवांतर धावा दिल्या जातात, कारण तुम्हाला धावा अवांतर देऊन चालणार नाहीये। फक्त 28 धावा विजयासाठी 7 धावा फलकावर लागल्यात। इथे बाकी हलक्याटे खेळून काढला, 1 धाव तुम्हाला बघायला मिळते। एका धावाने विचार केला तर फलका धावसंख्या लागली जाते ती 8 आणि आपण जर पाहिलं 28 धावा करायचे म्हणजे आता 18 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता। डीजे रोटेशन बघतो आपण। जर पासिंग व्हॉलीबॉल खेळत असाल तर व्हॉलीबॉलमध्ये असेल तर सेंट्रल, मग फॉरवर्ड, मग तशा पद्धतीचं इथे अंपायरचं रोटेशन देखील बघायला मिळतं। फक्त मायबाप प्रेक्षक मॅच बघू नका, काहीतरी शिका, कारण एवढी सुंदर मॅच इथं ऑर्गनायझेशन केलंय आणि या आयोजकाचं मनापासून कौतुक। आणि पहिल्यांदाच असे प्रोफेशनल 3 अंपायर मारण्याचं काम या तुम्हाला राजेश शिवछत्रपती ग्रुपने केलंय। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या असून द्या। 3 पंच प्रोफेशनल मागवलेत, असं नाही की आमच्या कमिटीचं आहे। आणि खरोखर ही टुर्नामेंट एक ब्रँड टुर्नामेंट बघायला मिळते। बॅकफुटला गेलाय, चेंडूला कट केलाय, स्क्वेअर लेगच्या रिझनला 1 धाव तुम्हाला बघायला मिळते। या एका धावाने जो विचार केला फरका धावसंख्या लागली जाते ती 9 आपण बघत। आणि यानंतर देखील एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळणार। एकासाठी TTS जो निश्चितच साई कृपा दिलवाडी संघाचा विजेता संघ होता। काय क्लास फलंदाजी केली होती आमच्या नवीन तरुणांनी, तो त्यांचा सामना बघायला मिळतो। त्याच्या साईडला 2 हात करणारा मुरुबा जो संघ निश्चितच उपविजेता नवली येथे टुर्नामेंटचा आपण बघितला। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो चिरायू। इथे बाकी टॅप केलाय आणि इथे बाकी चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा। हा टॅप थांबायला पाहत होता, असं कोरोनामध्ये म्हणतात की हा टॅप तर तुमच्या थांबायला पाहिजे। इथे बाकी 4 धावांशी विचार केला, धावसंख्या होती ती 13। डीजे लावणी घ्यानं सुरेखा पुढे सांजा तिने वारा वाट पाहत मी ना येणारा साजरण माझा। काय हो लावणी, सांगली सातारा कराडला गेला का तुम्ही लावणी नृत्य पाहायला मिळते। हलक्या वेळेने खेळून काढला, बॅकफुटला गेला, कशा पद्धतीने खाजनात खेळायचं, कुठे चपलेला खेकडा कसा काढायचा, कुठे बसलेली नेवटी जाळ्यात कशी फसवायची, अशी अक्कल उशाने चालणारा आमचंच माती आमचं गाव अशा पद्धतीने खेळताना तुम्हाला जय जगुनादेव आगवण वामिका स्टार म्हणजे मिनेश 11 असा संघ तुम्हाला बघायला मिळतो। फरक धावसंख्या लागल्या ती 14, अजून 14 धावांची आवश्यकता विजयासाठी। पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना बघायला मिळतं। इथे बघू चेंडूला टटवला आहे, सुंदर क्षेत्रक्षेत्रामध्ये, पण 1 धावानिशी थांबू शकत नाहीये। 1 धावानिशी धाव विचार केला तर 15 धावा या फरकावर लागल्या जातात। जगदीश आणि विकास एका साईड रॅपर आणि एका साईड टॅपर अशा गावातली पदवी घेतलेले हे 2 खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात। पुन्हा चांगला चेंडू इथे खराब क्षेत्रक्षण बघायला मिळालाय। पण या गोलंदाजाला म्हणालो की ज्या पद्धतीने फलंदाज सफल होतो तशा पद्धतीने फलंदाजाला ब्लॉक करण्याची ताकद या गोलंदाजाकडे। या गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो चिरायू। पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ प्ले चेंडू स्क्वेअर लेगला बॅकफुटला गेले, ग्लान्स केला गेला, चेंडू पाहायला मिळतो 4 धावा आणि अशा पद्धतीने धावसंख्या होते ती।
तो 20 धावा या फलका आपण पांडू हलदार पिक्चरचं दादा कोणके आणि उषा चव्हाणचं गीत ऐकलं बायग केळेवाले मी तुम्हाला बघेल का 1982 आणि 83 काळामध्ये या गीताने धमाल केली होती. असा मराठी दादा कधी होणार नाही आणि जो सेनेसाठी झटला जय महाराष्ट्र कारण भरभरून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी देखील त्यांच्यावर खूप प्रेम केलं. असे असंख्य असंख्य आपल्याला सिनेस्टार देखील बघायला मिळतात. खरोखर खूप सुंदर आठवण करून दिली त्यामध्ये डीजे तुमचं धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता बाकी तुम्हाला तुषार मोरे नावाचा एक अष्टपैलू खेळाडू काय लेदर क्रिकेट खेळला हो. आपल्या पीडीटीच्या आठवणी मुंबईच्या गोलंदाजाचे पिसं काढण्याचं काम त्याने केलं आहे. चांगलं लेदर क्रिकेट खेळलं आहे चांगलं अवराम क्रिकेट खेळलं आहे. आज देखील 2 हात करताना इथे बाकी टॅप केला आहे सरळ चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौकार तुम्हाला विकास माशीच्या बॅटमॅन बघायला मिळतोय. वेल डन कीप इट अप. कौतुक असायला पाहिजे डीजे आमच्या जॅकीचं ज्यांनी सांगताच वाजवल्यानंतर हे गाणं घ्या इनिंग ब्रेक नंतर असून त्या लोकांना सांगली सातारा करा निमसोड पण तुम्ही घेऊन जा लावणी फडाचं काम बघायला मिळते. इथे बाकी चेंडू जातो हो 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 देखते देखते हे रह गए आणि इथे बाकी धावसंख्या होते ती 28 धावा. विजयी संघ होतो इथे बाकी विजय होतो. लावणी नाचवा कारण ज्या लावणीला सुरेखा पुणेकरने पुढे आणलं आणि त्यानंतर बघायला आणि आमचे मितेश भाऊ काय